सकाळ सकाळी गाय पिळून घेतल्या आणि वाघाच्या मावशीला दूध पाजलं. नंतर गायांचं बी आवरून घेतलं. लय जटे राहत्या, चारा पाणी घेवडा लसूण. नंतर झाला ना तुमचा भाऊ रेडी. नंतर घेतलं आपल्या गोटीला बाहेर घेतलं, म्हणजे शेडच्या बाहेर घेतलं. हो, नंतर निघला ना तुमचा भाऊ फुल आयटी मध्ये राहिला. म्हणजे मी एवढा आयटीत निघलो नाही, बावड बाजारची पिशी चौघा. नंतर पोहोचलो ना आम्ही भांबरेची मिसळ खायला. पण यांच्या मिसळ मध्ये एवढं फरसाण नव्हतं, एवढं यांच्या हॉटेलमध्ये गर्दी होती. मग आम्हाला जागा भेटत नाही, तोपर्यंत आम्ही भाऊचळेलपणा केला. कसं आहे ना, खूप दिवसांनी असे मित्र सोबत भेटले ना, त्याचा आनंद वेगळाच राहतो. पण हे ऐकले रोज सोबत, त्याच्यामुळे मला काही विशेष नाही वाटत. फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े भाई. नंतर आम्ही पटापट मिसळ खाऊन घेतली. आम्हाला जायचं होतं एक मित्राच्या बस्त्याला. मग आम्ही पोहोचलो काठियावाड मध्ये. तिथं त्यांची ऑफर चालू होती. त्यांच्या इंस्टाग्रामला पेजला फॉलो केलं तर एक पिशवी भेटेल. मग काय, मी माझ्या सगळ्या फेक अकाउंटवरून त्यांना फॉलो केलं. तर हा होता आमचा आजचा राजविंडा नवरदेव. याच्या ढेरीवर जर चेरी ठेवली तर 2.5 किलोचं केक तयार होईल. पण आता आजचा खर्च याच्याकडे होता, त्याच्यामुळे काही बोलता येत नव्हतं. फक्त याने कपडे घातले का एवढंच पण नंतर नो फोटोग्राफीच्या झोन मध्ये आम्ही थोडं व्हिडिओ शूट केलं आणि दुकान थोडं महागडं वाटल्या कारणास्तव आम्ही बाहेर आलो आणि बाहेर येऊन बोर्ड पाहिलं.